नवोदय विद्यालय 2025 साठी तुम्ही फॉर्म भरलाय आणि तुमची परीक्षा येणाऱ्या 13 डिसेंबरला आहे. तर हा व्हिडिओ हे पहिले पाऊल आहे तुमचं की ज्याच्यामधून नंबर सिस्टम हा मॅथमॅटिक्स मधला पहिला चॅप्टरला आपण सुरुवात करतोय. हा पार्ट 1 आहे. याच्यामध्ये अजून पार्ट पुढचे येणार आहेत. संख्या म्हणजे काय, नंबर सिस्टम मध्ये संख्यांचे प्रकार कोणते असतात, डिटेल मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तो चला सुरू करूया आपला हा टॉपिक. त्याचं नाव आहे नंबर सिस्टम आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहे संख्या म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते असतात, या संख्यांचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी होतो, याची जर क्लॅरिटी विद्यार्थ्यांना असणार आहे तर पुढे जाऊन त्यांना हा टॉपिक डिटेलमध्ये एक्सप्लेन होणार आहे किंवा तो समजणार आहे. तर बघूया आपण त्याच्यामध्ये संख्या म्हणजे काय, व्हॉट इज अ नंबर. आणि जे विद्यार्थी तो ऑनलाईन हा व्हिडिओ पाहत असतील ते पण या ठिकाणी त्याचे जे काही आन्सर्स आहेत त्यांना व्हिडिओ कसा वाटला आणि त्याच्यामधून काय आन्सर्स द्यायचे असेल तर नक्कीच कमेंट करू शकता. संख्या म्हणजे काय, आजकाल संख्या म्हणजे नंबर, कुठलाही नंबर आपण म्हणू शकतो की 2, 3, 5. तर ह्या संख्यांचा उपयोग आज आपण करतो मोजण्यासाठी. जसं की आपल्याकडे 4 पेन आहेत, आपण म्हणतो की 4 पेन आहे, तो संख्याने आपण वस्तू मोजतो. जसं की आपल्याकडं कोणत्याही वस्तू आहेत त्यांना आपण काउंटिंग करतोय. ठीक आहे, आपल्याकडे 4 गायी आहेत, 5 गायी आहेत, तो काउंटिंग करतोय आपण. त्याचबरोबर आपल्याला मोजमाप करायचं आहे. जसं की आपलं वजन मोजायचंय की एखाद्या वस्तूचं वजन हे 10 किलो आहे. तो मोजमाप करण्यासाठी, मोजणी करण्यासाठी, गणन करण्यासाठी, काउंटिंग करण्यासाठी, मेजरिंग करण्यासाठी संख्यांचा उपयोग होतो. आता ह्या ज्या संख्या आहेत यांचा शोध कसा लागला, आपल्याला माहिती आहे की ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 या संख्या अगोदर लोकांना माहित होत. आणि त्याच्या अगोदरची गोष्ट जर आपण पाहिलो की हे संख्या वगैरे काहीच नव्हतं माहित सगळ्यांना. तो ज्यावेळेस कोणाला काहीच माहित नव्हतं, संख्या काय असतात हे अगोदर माहित नव्हतं, हे खूप जुन्या काळी आपण बघूया की त्यावेळेस माणसांना संख्याच माहित नव्हत्या की हे नंबरचा शोधच लागला नव्हता. त्यावेळेस लोक काय करायचे की अशा प्रकारे रेषा वाढायची. त्यांना समजा रेषावरून की त्यांच्याकडे समजा 4 गायी आहेत, अशा रेषा ओढून ठेवायची, त्यांच्याकडे 4 गायी आहेत, आल्या का 4 गायी आतमध्ये, तो म्हणजे संख्याच्या ऐवजी चिन्हांचा वापर केला जातो. त्यानंतर हळूहळू संख्येचा शोध लागला आणि 1 to 9 पर्यंत ह्या संख्या माहीत झाल्या. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरलेली आहे की ते आपल्यासाठी, एका भारतीयाला आपल्याला गर्व असला पाहिजे प्रत्येकाला, की त्यानंतर शून्याचा शोध लागला आणि त्याच्यामुळे पुढे 10, 100, 1000 अशा संख्या निर्माण झाल्या. बिलियन म्हणजे खूप संख्या आपण तयार करू शकतो. आणि या शून्याचा शोध लावलाय आर्यभट्ट यांनी. तो एका भारतीयाने हा शोध लावलेला, त्याच्यामुळं मॅथमॅटिक्स मध्ये भारतीयांचं योगदान खूप मोठं आहे, हे सर्वांना माहित असलं पाहिजे. त्याच्यामुळे आता आपण नंबर सिस्टम हा टॉपिक तर प्रत्येक विद्याला समजलं पाहिजे. तो प्रत्येकाचा मॅथ्स पण चांगला असला पाहिजे, एवढं मॅथमॅटिक्स हे मॅथमॅटिक्स मध्ये सर्व इंडियन फेमस आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित झालेलं आहे की संख्यांचा उपयोग हा काउंटिंग साठी केला जातो, मोजमाप करण्यासाठी केला जातो. ओके, तर आता आपण बघूया ह्या संख्यांचे प्रकार कोणकोणते आहेत जे आपल्याला एक्झाम मध्ये असतात. तर पहिला प्रकार आपण बघूया नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर, याला दुसरा आपण काउंटिंग नंबर असंही म्हणतो. तो नैसर्गिक संख्या ज्या आहेत यांची सुरुवात झालेली आहे 1 पासून. आता ह्याची सुरुवात 1 2 3 4 कुठपर्यंत झालेली आहे, इनफायनाइट म्हणजे अनंतपर्यंत कितीही मोजू शकतो. मग याची सुरुवात 1 पासून झाली. ह्याचा उपयोग कसा होतो, जसे आपल्याला वस्तू मोजायच्यात, हे किती वस्तू आहेत, तर आता आपण वस्तू मोजताना ऑलवेज 1 पासूनच स्टार्ट करतो. जर आपण म्हटलं की या ठिकाणी काउंटिंग करा किती वस्तू आहेत, तो तिथं काहीतरी वस्तू आहेत म्हणून तर मोजायला लावले आपल्या, याचा अर्थ तिथं सुरुवात 1 पासून होऊ शकते किंवा 2 पासून. मग आपण मोजतो 1 2 3 4 असं, म्हणजे सुरुवात आपण 1 पासूनच करणार आहे. ठीक आहे, तो जिथं 1 पासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटपर्यंत त्याला शेवटच नाहीये, इनफायनाइट आहे, अनंतपर्यंत ह्या संख्या, त्यांना आपण बोलतो नैसर्गिक संख्या, यांना आपण बोलतो नॅचरल नंबर, यांना आपण बोलतो काउंटिंग नंबर. हे फक्त काउंट करण्यासाठी वापरले जाणार. ओके, त्यानंतर याच्यामध्ये आता फक्त एक शून्य ऍड केला तर आपला पुढचा प्रकार मिळणार आहे. तर चॅट बॉक्स मध्ये कमेंट करायचं कोणता हा प्रकार असेल. या प्रकाराचं नाव आहे दुसरा, तर या प्रकाराचं नाव आहे पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर. याच्यामध्ये फक्त आपल्याला झिरो ऍड करायचा आहे, म्हणजे झिरो याच्यामध्ये येत आहे, झिरो, झिरो पासून पुढे 1 2 3 4 डॅश 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 इनफायनाइट म्हणजे अनंतपर्यंत या संख्या आहेत. आणि याची सुरुवात शून्यापासून झाली. तो स्मॉलेस्ट होल नंबर कोणता आहे, तर दिस इज द स्मॉलेस्ट होल नंबर. तुम्हाला जर विचारलं सगळ्यात बिगेस्ट होल नंबर कोणता आहे, माहित नाही, येऊ शकत नाही, कारण ते इनफायनाइट पर्यंत संख्या आहेत. तो होल नंबर म्हणजेच त्यांना आपण बोलतो पूर्ण संख्या, ज्या झिरो पासून स्टार्ट झालेल्या आहेत आणि पुढे अनंतपर्यंत गेलेल्या आहेत. याचा उपयोग कशासाठी केला जातो, तो होल नंबर जे आहेत याचाही आपण मार्क्स वगैरे किंवा जे मेजर करण्यासाठी, मोजमाप करण्यासाठी काढला जातो. कारण आता समजा होल नंबर मध्ये आपल्याला सांगायचंय की समजा एखाद्याला 0 गुण मिळाले, एखाद्याला समजा 0 मार्क मिळाले कोणत्या तरी एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये, तर तो सांगतो की मला 0 गुण मिळाले, तो झिरोचा वापर झालेला. एखादी संख्या शून्य आहे
किंवा तिथं काहीच नाहीये हे सांगण्यासाठी आपण शून्याचा उपयोग करतो. किंवा तुम्ही म्हटला त्याच्यामध्ये समजा मला 50 गुण मिळाले, तो 50 पण काय येणार आहे, पूर्ण संख्या येत आहे. तो लक्षात आलं सगळ्यांच्या की 1 पासून जेवढे सगळे पुढचे नंबर्स आहेत यांना आपण बोलतो नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या, आणि झिरो पासून जे पुढचे सगळे नंबर आहेत यांना आपण बोलतो होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. तर तुमच्या लक्षात आलं की सर्व नॅचरल नंबर हे होल नंबर होऊ शकतात, पण सर्व होल नंबर हे नॅचरल संख्या होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये फक्त झिरो एक्स्ट्रा आहे होल नंबर मध्ये. ह्याची जर क्लॅरिटी सर्वांना आली असेल, अंडरस्टँड झालं असेल, तर सर्वांनी अंडरस्टँड असं टाईप करायचं. तो अशा प्रकारे पूर्ण संख्या यांच्यामध्ये फक्त झिरो ऍड आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण जर पुढच्या प्रकाराकडे, पुढचा प्रकार आहे आपला पूर्णांक म्हणजेच इंटेजर. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की धनसंख्या, ऋण आणि शून्य या सगळ्यांच्या समूहाला आपण पूर्णांक संख्या म्हणजे इंटेजर असं म्हणतो. याच्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो हे सगळे याच्यामध्ये आले. आणि जर आपण दाखवलं गेलो समजा की याच्यामध्ये झिरो असा असतो, झिरोच्या पुढे 1 2 3, झिरोच्या पाठीमागे -1 -2, तो अनलिमिटेड, इकडे पण अनलिमिटेड तिकडे पण अनलिमिटेड किंवा इनफायनाईट नंबर्स पुढे असतात इकडे आणि इकडे. तो ह्यांचा उपयोग कशासाठी, हे मायनस नंबरचा कधी आपण उपयोग केलाय का, तुम्हाला आठवते तशा मायनस नंबरचा आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करतो. कशासाठी, की आपल्याला समजा सांगायचं की प्रॉफिट झालेले किंवा एखादा नफा झालेला आहे एखाद्या गोष्टीमध्ये, तो प्लस मध्ये सांगितला जातो. किंवा आता उदाहरणार्थ आपल्याला असं सांगायचंय की आपल्या इकडचं जे तापमान आहे ते सांगायचं आपल्याला, की असं सांगायचंय आपल्याला की काश्मीरमध्ये, समजा काश्मीरमध्ये -10 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं. -10 म्हणजे काय, शून्याच्या खाली -10, शून्याच्या खाली जायचे अजून त्यानंतर -10 येतं, म्हणजे खूप कमी तापमान असतं. म्हणजे तापमान दाखवण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. किंवा आपल्याला सांगायचंय की जे विमान आहे, एरोप्लेन आहे, हे जवळजवळ 1500 मीटर उंचीवर आहे. 1500 प्लस म्हणजे काय, जमिनीपासून वरती आहे. तो प्लस वरून आपल्याला त्याची समजतं की ते त्याची लेवल काय आहे, तो उंचावर गेलाय का तो एकदम खाली चाललाय. तो शून्याच्या वरती असेल त्यांना आपण प्लस साईन आहे, शून्याच्या खाली गेलेले सगळे त्यांना आपण मायनस साईन देतो. तो मायनस आणि प्लस या संख्यांचाही उपयोग होतो, म्हणजे इंटेजरचा उपयोग आपण बऱ्याच ठिकाणी करतो. तो सर्वांना समजलेला आहे. इंटेजर याच्यामध्ये ऋणसंख्या, धनसंख्या आणि झिरो यांना आपण बोलतो इंटेजर. यांचा उपयोग आपण मोजमाप करण्यासाठी करतो. त्याच्यामध्ये टेम्परेचर किंवा उंची या गोष्टींसाठी आपण इंटेजरचा वापर करतो. पुढचा महत्वाचा प्रकार आपण बघतोय ती म्हणजे फ्रॅक्शन नंबर, अपूर्णांक संख्या. आणि फ्रॅक्शन सर्वांना माहीत झालेले की फ्रॅक्शन सर्वांना अवघड वाटतात. त्याच्यामध्ये समजा असा नंबर आहे 1/2, 3/4, 6/7. तर हे जे फ्रॅक्शन नंबर आहेत यांचाही आज आपण उपयोग करतो. कशासाठी, यांचाही आपण उपयोग करतो आपल्याला काही नंबर्स किंवा काही गोष्टी मोजण्यासाठी फ्रॅक्शनचाच उपयोग होतो. का होतो, कशासाठी होतो हे पण आपण बघूया. फॉर एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये बघायचे की समजा आपल्याकडे एक केक आहे, ठीक आहे, आणि ह्या केकचा एक केक आहे आणि ह्या केकचे 4 पार्ट केले. तर 4 पैकी हा जो एक पार्ट आहे तो रमेश ईट 1 पार्ट ऑफ केक आउट ऑफ 4 असं म्हटलेले. म्हणजे लक्षात घ्या, रमेशने ह्या केक मधल्या 4 पार्ट पैकी एक पार्ट खाल्लेला. मग हे जर आपल्याला शो करायचं असेल तर मग फ्रॅक्शनचाच उपयोग होणार. कसं काय, याचा अर्थ रमेशने त्या 4 पैकी एक पार्ट खाल्लेला आहे. हे राईट करताना आपल्याला असं लिहायचंय 1/4. तो न्यूमरेटर म्हणजे अंशाला 1 लिहिलेले, डिनोमिनेटर म्हणजे छेदाला 4 लिहिलेले. याचा अर्थ असा आहे की 4 पैकी एक पार्ट रमेशने खाल्लेला. तो मग असे जे काही एक्झाम्पल असतात याच्यामध्ये आपला फ्रॅक्शनचाच उपयोग होणार आहे. आपण असं नाही म्हणू शकत रमेशने एक पार्ट खाल्ला, पण रमेशने एक पार्ट किती पैकी खाल्ला, आउट ऑफ 4, 4 पैकी खाल्ला. हे शो करण्यासाठी आपल्याला फ्रॅक्शनचा उपयोग होतो. तो फ्रॅक्शनने पण आपण मोजमाप करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी नंबर्सचा उपयोग होऊ शकत नाही, अशा ठिकाणी फ्रॅक्शनचा उपयोग होतो. किंवा त्याच्यामध्ये किती पार्ट पैकी किती पार्ट यूज झालेला आहे, खाल्लेला आहे, वाया गेलेला आहे, तो हे आपल्याला ह्याच्यावरनं समजतं की अशा प्रकारे फ्रॅक्शन हे दिसते आपल्याला एवढा पार्ट खाल्लेला आहे तो 1/4. तो अशा प्रकारे फ्रॅक्शनला तुम्ही शो करू शकता डायग्राम मध्ये. आणि डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी पुढे जाऊन तर पाहणार आहे. तो सर्वांना फ्रॅक्शन म्हणजे काय समजले, फ्रॅक्शनचे टाइप्स वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या पुढे स्पेशल टॉपिक राहणार आहे आपल्या भविष्यामध्ये फ्रॅक्शन वरती. त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऑपरेशन्स वगैरे याचे पाहणार आहे. तो फ्रॅक्शनचा उपयोग हे, आणि फ्रॅक्शन हे जनरली आपण डायग्राम मधून इझिली समजू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा 2/3 लिहिले, याचा अर्थ काय की एक समजा सर्कल आहे आणि त्याचे आपण 3 पार्ट केलेले आहेत. तो 3 पैकी 2 पार्ट आपण काय केलेले, रंगवलेले. तो याचा फ्रॅक्शन शो करताना आपण 3 पैकी 2 अशा प्रकारे समजून घेतलाय. तो फ्रॅक्शन जर समजायचं आहे तुम्हाला
तुम्ही फ्रॅक्शनला ऍज अ नंबर म्हणून रीड करू नका, फक्त 2/3 असं नका म्हणून. तर फ्रॅक्शनला तर तुम्हाला समजून घ्यायचंय, तुम्ही फ्रॅक्शनला असं रीड केलं पाहिजे की 3 पैकी 2 पार्ट किंवा 2 आउट ऑफ 3, तो 3 पैकी 2, आणि हे आपल्याला समजतं की बाबा 3 पैकी 2 पार्ट बद्दल बोललं जात. जर तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल तर यू टाईप करू शकता, कारण हे अंडरस्टँड होणं महत्वाचं. पुढच्या महत्वाच्या टाईप कडे आपण आलोय, तो म्हणजे डेसिमल नंबर, दशांश संख्या. डेसिमल नंबर म्हणजे काय, थोडक्यात ज्याच्यामध्ये पॉईंट असतो, आणि हा जो पॉईंट आहे थोडक्यात 1.5 दिसते आपल्याला, 0.75 यांच्यामध्ये पॉईंट आहे. मग ह्या संख्या कसल्या आहेत, ह्यांना बोललं तर डेसिमल नंबर. यांचा उपयोग कुठे होतो, यांचाही उपयोग होतो कधी आपल्याला मोजमाप करत असताना. समजा आपल्याला काही पैसे आहेत आपल्याकडे, ठीक आहे. आता हे जे पैसे आपल्याकडे आहेत हे साधारण आहेत बाबा 50 पैसे. तर आपल्याकडे 50 पैसे आहेत, पण हे 50 पैसे आपल्याला रुपीज मध्ये सांगायचंय की एक रुपीज मध्ये किती आहेत तुमच्याकडे. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की एका रुपीजला असतात 100 पैसे. त्याच्यामुळे असं घ्या, ह्या 50 पैशाला आपण 100ने जर डिवाइड केलं आणि जर भाग लावला याला, नाही का, 100ने 50ला, तर ह्याचं उत्तर असं घ्या 0.5 रुपीज येतं. अशा प्रकारे आपण कन्वर्ट केलं, नाही का, कोणत्याही फ्रॅक्शनला आपण अशा प्रकारे डेसिमल मध्ये कन्वर्ट करू शकतो, डिव्हिजन करू. म्हणजे आपल्याला सांगितलं 0.5 रुपीज आहेत म्हणजे 50 पैसे आहेत. किंवा तुमच्याकडे समजा एवढे पैसे 2.50 रुपीज म्हणजे तुमच्याकडे 2 रुपये 50 पैसे आहेत, असं आपण इझिली ओळखतो. म्हणजे काही गोष्टी मोजत असताना आपल्याला डेसिमलचा उपयोग होतो. अजून एक उदाहरण आपण डेसिमल मध्ये घेऊया. तुमच्याकडे समजा 25 सेमी म्हणजे सेंटीमीटर लांबीची पट्टी आहे. तर 25 सेमीला आपल्याला मीटर मध्ये करायचंय. तर आपल्याला माहिती 1 मीटर बरोबर असतं 100 सेंटीमीटर. त्याच्यामुळं हे जे 25 सेंटीमीटर आहे ह्याला मीटर मध्ये करायचं असेल तर 25/100 आपण करतो. का करतो, बिकॉज एका मीटर मध्ये 100 असतात, म्हणजे हे झालं आता मीटर मध्ये. जर तुम्ही ह्याला डिवाइड कराल दोघांना, नाही का, 25 ने 25ला, ह्याला पण 25 ने, तर आलं उत्तर 1/4 मीटर. आता हे जे 1/4 मीटर आलेलं आहे याला आपण फ्रॅक्शन मध्ये करू शकतो, किंवा इथून डायरेक्ट आपल्याला कोणत्याही संख्येला 100ने जर भाग लावला, डिवाइड केलं, तर त्याला डायरेक्ट पॉईंट आपण देऊ शकतो 100 प्लेसला त्याच्या, तो 5 to 0.25. तुम्ही 100ने डिवाइड केलं तर उत्तर 0.25. म्हणजे अशा प्रकारे 0.25 मीटर हे एक डेसिमल नंबर आहे. तो कधी आला, आपण 25 सेंटीमीटरला कन्वर्ट केलं मीटर मध्ये, 25 सेंटीमीटरला आपण कन्वर्ट केलं मीटर मध्ये. अशा पद्धतीने डेसिमलचा पण उपयोग होतो मोजमाप करत असताना. त्याच्यामध्ये लांबी, वजन यांचं आपल्याला रूपांतर करत असताना या ठिकाणी डेसिमलचा उपयोग होतो. डेसिमल म्हणजे पॉईंट वाले नंबर. भविष्यामध्ये आपण डेसिमलच्या सगळ्या ऑपरेशन्स कडे जाणार आहे, स्पेशल टॉपिक आपण बघणार आहे डेसिमल बद्दल. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय पाहिलेलं त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर, त्याची स्टार्टिंग होते 1 2 3 पण, आणि हे काउंटिंग करण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर आपण पाहिलेले पूर्ण संख्या, होल नंबर, त्याच्यामध्ये झिरो फक्त ऍड झालाय. झिरो पासून हे पुढे स्टार्ट झाले, 0 1 2 3 फॉर इनडिफिनाइट. 0 1 2 3 पासून इनफायनाइट ते पुढे आहे. ह्याच्यामध्ये झिरो फक्त धरलेला आहे, झिरो ऍड झालेला आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर पूर्णांक संख्या म्हणजे इंटीजर, त्याच्यामध्ये आहेत ऋण संख्या, झिरो आणि धनसंख्या. तर हे वापरतो आपण नफा, तोटा, उंची, टेम्परेचर, तापमान हे दाखवण्यासाठी याचा वापर होतो. त्यानंतर आपण पाहिलं अपूर्णांक संख्या, फ्रॅक्शन नंबर. ह्याच्यामध्ये आपण काही भाग दाखवायचे असेल, तो कितीपैकी किती भाग खाल्लेला आहे, कितीपैकी किती काम झालेलं आहे हे दाखवण्यासाठी भाग वाटप झालेले आहे किंवा भाग दाखवायचे, त्यासाठी आपण फ्रॅक्शनचा उपयोग करतो. त्यानंतर आपण पाहिलं दशांश म्हणजे डेसिमल नंबर, पॉईंट वाले. याच्यामध्ये आपण पाहिलं की मीटरचं सेंटीमीटर करताना, सेंटीमीटरचं मीटर करताना, किंवा ग्रॅमचं किलोग्रॅम करताना, अशा प्रकारे आपल्याला रूपांतर करत असताना आपल्याला डेसिमलचा उपयोग होतो. तर आपण सांगायचे, विद्यार्थ्यांनी सांगायचे की याच्यामध्ये हे जे नंबर्स आहेत हे कोणत्या टाईपमध्ये येतात. त्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 असे 5 नंबर तुमच्या समोर दिले. त्याच्यामध्ये आहे 0, देन -4, 3/4, 2.5 आणि 9. तर हे नंबर्स कोणकोणत्या टाईप मध्ये येतात हे सर्वांनी 1 टाईप करून, 2 टाईप करून चॅट बॉक्स मध्ये, कमेंट मध्ये टाकायचं आहे. तर ऑनलाईन लाईव्ह क्लास आपले डेली चालू असतात, ते जर आपल्याला जॉईन करायचं तर इथे एक नंबर आपल्याला दिलेला आहे. तर या नंबरला आपल्याला कॉल करायचा आहे याचे, किंवा मेसेज करायचा. तुम्हाला जर लाईव्ह क्लास आपल्या डेली पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण गेला तर आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह क्लासवरती क्लिक करायचे. लाईव्ह क्लासवरती केल्यानंतर आपल्या इथे डेलीचे लाईव्ह क्लास पण पाहायला मिळतात, आणि हे एकमेव आपलं युट्यूब चॅनल जिथे आपले डेलीचे लाईव्ह क्लास पण आपल्याला पाहायला मिळतो. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर्स काय असतात, नंबरचा उपयोग कुठे होतो याची आज ओळख घेतलेली. त्यानंतर पुढचा एक डिटेल व्हिडिओ आपला पार्ट 2 येणार आहे. त्याच्यामध्ये आपण समसंख्या, विषम संख्या आणि पूर्णांक यांचं डीप एक्सप्लेनेशन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि पुढच्या
पुढच्या व्हिडिओसाठी आपला अपडेट होण्यासाठी आपण याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून घ्या, कारण हे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ हे तुम्ही सर्वांनी तर शेअर करायचं, कमेंट करायचे. अजून आपल्याला कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे, काही अडचण असेल तरी आपण इथं टाईप करू शकता कमेंट बॉक्समध्ये. तर त्याच्यावरतीही आपण भविष्यामध्ये व्हिडिओ आणणार आहे. पण ही सिरीज आपली स्टार्ट झालेली इथून पुढे नवोदय विद्यालयाची स्पेशल प्लेलिस्ट आपली असणार आहे. याच्यामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने हे पुढे व्हिडिओ येत राहणार आहे. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असू शकते. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपण शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.